चैताली काय बनवून राहिली? तुमच्यासाठी उपासासाठी उसळ. एकादशीचा फराळ आहे का ह्या? एकादशीचा फराळ आहे ना. हे एवढं झाड कोण काढून दिलं? हे काय होय? हे शेंगदाण्याचा बुगदा. हा, हे आलू त्याच्यात. आणि हे काय होय? साबुदाणा. हा काय साबुदाणा असा फुगला कसा? भिजू टाकला होता काय? बघा दादा, भिजू टाकला होता. कळ्यात घेतलेले मिरच्या ह्या बघा. आता लाडकी बहीण करून राहिली बघा, कशी कापून राहिली ते फराळासाठी. आज आहे एकादशी, तर एकादशीसाठी फराळ पाहिजेच ना उपासासाठी. तर बघा, आलू चिरून राहिली, शेंगदाणे भाजले आणि मग ते मिक्सरमधून काढले बारीक. साबुदाणा भिजू टाकला काल. मिरच्या 2-3 घंट्याच्या अगोदरही टाकला तरी चालते. 2-3 घंटा दिवस कोणचे 2-3 घंट्याच्या अगोदरही टाकला तर चालते काय तो? हो काय? बघा दादा, उपासाचा फराळ कसा बनवायचा ते बघून घ्या. तुम्हाला पण करता येईल. समजलं काय? बघा कसा बनवते, काय बनवते दाखवतो मी तुम्हाला. उसळमध्ये ते तसेच राहणार. म्हणजे आलू बारीक बारीक कापा लागते. हा, असे त्यासारखे बारीक बारीक कापा लागते. नाही तर उसळमध्ये राहायचे आहे ना. शिजत नाहीत ना ते, तेलात पण जाते बारीक बारीक. हो काय? मग हे धुवून घ्यायचे. आलू धुवायचे. हे धुवून घ्यायचे असे आहे ना. बघा, हे धुवून घ्या लागते असे. बघू शकता तुम्ही, धुवून राहिले आलू. म्हणजे साफ करून घ्यायचं. साफ केलं की बरोबर राहते. बघा, कढई ठेवली काय? गॅसवर कढई ठेवली. आता त्यात मिरच्या टाकल्या. बघू शकता तुम्ही, लाडक्या बहिणीने टाकल्या. आलू नीट 2 पाण्याने धुवून घ्यायचे. चांगल्या पाण्याने धुतले आलू. तेल टाकून राहिली बघा. कढईत तेल, मिरच्या टाकल्या. बघू शकता तुम्ही. ही गोष्टी पहा घरची नुसती तकलीफ देऊन राहिली. भामटी पहिले बघा कशी ते. मिरच्या तळून राहिल्या मस्त. आता जिरं टाकून वाटतं त्याच्यात. बघा, हळद टाकली. तुला मटेरियल दाखवतो तुम्हाला मी. पा हळद नाही, जिरं मिरच्या. जिरं मिरच्या टाकल्या. हळद टाकायची आहे. हळद नसते टाकत म्हणते उपासाच्या याच्यात. हळद टाकत असते, पण ते आपल्यावर आहे. आपल्यावर आहे ते टाकायची नाही टाकायची. बघा, मग आलू टाका लागते त्याच्यात. जे आपण कापलेले होते, चिरलेले होते आलू ते टाकायचे त्याच्यात. बघू शकता तुम्ही. बघा, पूर्ण रेसिपी दाखवत आहे. पूर्ण बघा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा, बघा, परतून घ्यायचं. बघा, परतून राहिली. कशी परतून राहिली बघू शकता तुम्ही. खमंग वास सुटला म्हटलं. तुम्ही करून बघा असं फराळासाठी. एकादशीच्या म्हणा, कोणत्याही एकादशीच्या म्हणा, फराळासाठी तुम्ही करू शकता.
बघा अजून एक वेळा अजून परतून घ्यायचं बरोबर. बघा एक वेळा अजून परतून घ्यायचं. खमंग वास सुटला. बघू शकता तुम्ही एकादशीसाठी फराळ कसा चालवून राहिला. मग टाकायचं काय हे मग टाकायचा भिजलेला साबुदाणा. बघा टाकला साबुदाणा. मग त्याला मस्त परतून घ्यायचं. बघा मस्त परतून घ्यायचं याले सगळं मिक्स होईपर्यंत. घ्यायचं करून आणि धीमी आचवर म्हणजे जास्त मोठा गॅस नाही करायचा. थोडं छोट्या गॅस करायचं. बघा दिसून आलं खमंग सुटला. बघा एकादशीचा फराळ बनवून राहिला. मग त्याच्यात टाकायचे नाही थोडंसं होऊ द्यायचं. मग बाकी नंतर शेंगदाणा टाकायचे आहे ना. शेंगदाण्याचा बुगदा टाकायचा. शेंगदाण्याचा बुगदा केलेला. ठीक आहे. हा आणि वरतून मग चवीनुसार मीठ घालायचं. ठीक आहे. मग आता झालं 5 मिनटं ठेवले होते आपण. 2 मिनटं ठेवले होते. आता बघा दिसून आलं तुम्हाला किती स्मूथ झालं. चिकटावापणा आला. आता सोडायचे त्याच्यात शेंगदाण्याचा जो पेस्ट केला होता आपण बारीक मिक्सरमधून बारीक टाकायचं आहे. बघा दिसून आलं तुम्हाला. बघा त्या चवीनुसार मीठ. बघा हे पोट्टी मध्ये मदत करू राहिली शेंबडी. हे मदत करते शेंबडी पोट्टी आमच्या घरची. बघा बघा तुम्हाला जर अशी मोकळी उसळ हवी असेल तर एकदा आमच्या रेसिपीप्रमाणे करून बघा तुम्ही. हां बघा करून आणि आम्हाला कमेंट लाईक शेअर करून नक्की सांगा. हां नक्की सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.